नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं आपल्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर मी आज इथं बनवलेलं आहे टोमॅटोचे चिप्स म्हणू शकता तुम्ही ह्याला, किंवा टोमॅटोचे नाचोज पण म्हणू शकता. इथं आपण पेरी पेरी मसाला त्याच्यावरती घातलेला आहे. तुम्ही बाहेरचं अनहेल्दी फूड बाळांना पॅकेजिंग फूड खायला देत असाल तर आत्ताच थांबा आणि हे घरी बनवलेलं आपण हेल्दी असे नाचोज तुम्ही देऊ शकता. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांसोबत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला हे पण मला एक नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्याकडून मी फर्स्ट टाईमच हे ट्राय केले बरं का. थोड्याफार चुका पण झालेल्या आहेत, ते पण मी सांगते तुम्हाला की पुढं माझ्याकडून काय काय झालेलं आहे ते. आता इथं घेतलेले आहेत, माझ्याकडे होते टोमॅटो शिल्लक म्हणून मी 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहेत बरं का. 5 ते 6 टोमॅटो व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत मी आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे त्या बिया मिक्सरमध्ये घातल्यानंतर फुटत नाहीत आणि ते नाचोज आपले पांढरे पडत नाहीत बरं का. मग इथं टोमॅटो व्यवस्थित धुवून त्याच्या उभे चिरून व्यवस्थित असे बिया काढून मिक्सरमधून व्यवस्थित असं सगळं बारीक पेस्ट करून घेतले बरं का. आता मी तर पहिल्यांदा ह्या छोटी चाळण घेतलेली, आपली चहाची गाळायची चाळण, पण त्याच्यातून खूप टाईम लागत होता म्हणून मग मी नंतर इथं आपण जी पुरणाला चाळण वापरतो ती चाळण घेतलेली आहे बरं का. ज्या टोमॅटोचा वरचा चोथा जो असतो तो सगळा वरती राहतो आणि एकदम मस्त छान अशी प्युरी खाली पडते बरं का. आता त्याच्यात बघू शकता तुम्ही मी काय काय घातलेलं आहे. हळद घातले, लाल तिखट घातले आणि ब्लॅक पेपर म्हणजे जे काळी मिरी असतात त्याची पावडर घातली आहे, पेरी पेरी मसाला घातला आहे आणि मीठ घालायचं चवीनुसार. मीठ थोडंसं जास्तच टाकायचं बरं का, म्हणजे आपण नंतर त्याच्यात गव्हाचं पीठ पण मिक्स करतो ना. आता इथं मी मैदा टाकलेला आहे बरं का. मैदा मी ॲक्च्युली तर थोडासाच टाकला आहे, पण मी जास्त टाकायला पाहिजे होता, कारण ते गव्हाचं पीठ आणि मैदा गव्हाच्या पिठाच्या निम्मा मैदा व्हायला पाहिजे. जर मैदा तुमच्याकडे नसेल तर ह्याला ऑप्शन आहे, तांदळाचं पीठ पण तुम्ही इथं वापरू शकता बरं का. आता इथं बघू शकता मी मैदा घालून व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेते. अजिबात इथं पाण्याचा आपण एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही बरं का. इथं बघू शकता तुम्ही. आता मी वरतून गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित असं अगदी आपण कणकेचा गोळा कसा मळतो ना तसं व्यवस्थित असं मळून घेते मी त्याला. बघू शकता इथं तुम्ही छान असा गोळा इथं तयार झालेला आहे. आणि मग त्याला एक 5 ते 10 मिनटं, मोस्टली तर 10 मिनटं त्याला भिजत ठेवायचं आणि मग छान असा चपातीचा आपण गोळा कसा करतो तसा एक गोळा बनवून घ्यायचा बरं का. बघू शकता इथं. आणि आपण चपाती जशी लाटतो ना तसाच तो गोळाला अगदी व्यवस्थित हळुवारपणे लाटून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा चपातीच्या साईजचा आकाराचा लाटला तरी पण इनफ आहे बरं का. म्हणजे तेवढा गोळा म्हणजे चपाती आपण ज्या आकाराची चपाती लाटतो ना त्या आकाराचाच गोळा लाटून घ्यायचा आणि त्या काट्याचा चमचा घ्यायचा बरं का आणि त्याला टोचून घ्यायचं, कारण फुगल्या नाही पाहिजे ना. जर आपण त्याला टोचून नाही घेतलं तर त्या पुरे असं म्हणजे टम फुगतील आणि मग ते कडक नाही होणार, म्हणून आपण इथं काट्याच्या चमच्यानं टोचून घेतले. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये त्याचा म्हणजे कट करू शकता बरं का. आता इथं बघू शकता तुम्ही मी स्क्वेअरमध्ये ट्रायंगलमध्ये पण हे केलेलं आहे. आता इथं मी दुसरा एक गोळा घेतलेला आहे, तो पण मी अगदी व्यवस्थित असा थोडासा मोठाच गोळा घेतला पहिल्यांदा, माझ्याकडून छोटासा झालेला. नंतर मग मी मोठा घेतला थोडासा आणि मग नंतर त्याची पण चपाती व्यवस्थित लाटून घेऊन चमच्याने त्याला टोचा मारून व्यवस्थित असं त्याच्या पण काप केलेले आहेत बरं का मी. इथं बघू शकता तुम्ही गोल पण आकाराचे करू शकता किंवा त्रिकोणी म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये, कोणत्या तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता बरं का. इथं माझ्याकडून चूक झालेली होती. इथं काही नाही चूक झाली, फक्त माझ्याकडून मैदा थोडासा कमी पडलेला, त्याच्यामुळं ते थोडेसे मऊसर होते बरं का. म्हणजे थोडेफार कडक झालेले, पण अगदी जास्त अजून थोडासा मी मैदा टाकायला होता. इथं बघू शकता तुम्ही मी छान असे त्रिकोणी आकारामध्ये कापून घेते. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये गोल पण वाटीने करू शकता तुम्ही. आपल्याला जो पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो आहे. आता इथं मी तेल तळायला ठेवलेलं. तेल पण एकदम जास्त गरम किंवा एकदम जास्त कमी गरम पण नाही करायचं, मध्यम आकाराचं ठेवायचं आणि मग नंतर मीडियम फ्लेम पण त्याचे मीडियम ठेवायचे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याला. आता इथं बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे ते. एकदम त्याला कलर पण व्यवस्थित छान असा आलेला होता. आता माझ्या 5 ते 6 चपात्या म्हणजे कणकीचे गोळे झालेले होते बरं का.
5 ते 6 चपात्या व्हाय एवढं माझं झालेलं होतं. मी इथं थोडंसं तळून घेतलेलं आहे. तुम्हाला इथं 2 चपात्याचं मी तळून दाखवलेलं आहे. जसं मी दाखवले तशीच तुम्ही प्रोसिजर फॉलो करू शकता. आता इथं बघू शकता सगळं झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.